एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मंत्रालयात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळतं। ठेकेदार वेळेत पगार देत नसल्यानं सफाई कामगार हे आंदोलन करत आहेत। कॅबिनेट हॉल बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, नेमकी काय मागणी आहे आंदोलकांची? आहे नेहमी मंत्रालयाची साफसफाई ज्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते, जे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत। या मागण्यांसाठीच ठिय्या जो आहे तो या सगळ्या या महिला सगळ्या कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठेकेदार कुठेतरी वेळेत पैसे देत नाही अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळेच मंत्रालयात 7व्या मजल्यावरती आपण जर पाहिलं तर कॅबिनेट हॉल आहे। या कॅबिनेट हॉलच्या बाहेरच अशा पद्धतीनं हा संपूर्ण ठिय्या जो आहे तो मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या नेमकी काय मागणी आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। ताई, काय काय तुमची मागणी काय, का बसलाय तुम्ही इथे? 10,000 है सर हमारा पेमेंट। 10,000 मध्ये किती दिवस कर 15 वर्ष झाले मग कर रहा है। काय वेळेत देत नाही, काय नेमकं? टाइम पे भी नहीं मिलता है और 10,000 भी मिलता है। खाली खाली दर पगार भी नहीं बढ़ाता है। 10 साल हो गया, 10 साल से ऐसा ही काम कर रहा है। टाइम पे वो 10,000 भी टाइम पे नहीं मिलता है और 10 साल में कितना साल करेगा हम लोग गरीब लोग। बरोबर आहे ताई, काय काय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? पगारसाठी का नाही आम्हाला पगार नाही वाढते। फक्त आता 2016 मध्ये आम्ही लागलेला आहे इथे काम मंत्रालयात, तर 10,000 मध्येच करते। तर आता पगार नाही वाढते आणि पगार वेळेवर नाही म्हणून बसलं, दुसरं काय नाही। पगार जो आहे तो वेळेवर देत नाहीत आणि त्यामुळेच हे सगळे कर्मचारी आपण जर पाहिलं तर कॅबिनेट हॉल समोर आहे। या कॅबिनेट हॉलच्याच मार्गावरती या ठिकाणी हे सगळे कर्मचारी सकाळपासून विनायक, नक्कीच या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।